नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक। दिनांक 9 जुलै 2024 रोजी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईट ycmou.digitaluniversity.ac वर एक सूचनापत्र आलेलं आहे। एक्झामिनेशन डिव्हिजन मार्फत आलेलं आहे, परीक्षा विभागामार्फत हे सूचनापत्र आलेलं आहे आणि हे सूचनापत्र क्रमांक आहे 13। आता याच्यात काय काय माहिती दिलेली आहे ती पाहूया आपण। प्रमाणपत्र पदवी, पदविका व पदव्युत्तर कृषी शिक्षणक्रम वगळून शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांना व्हेरिफिकेशन स्कॅन कॉपी रिव्हॅल्युएशन करिता अर्ज भरण्याबाबत महत्त्वाच्या सूचना। आता जेव्हा रिझल्ट लागत होते, जेव्हा आपण रिझल्टवर व्हिडिओ बनवलेले होते बरेचसे, त्यावेळेस काही लोकांना आपलं रिझल्ट कमी पडले वाटले मार्क, तर त्यांनी मला विचारत होते की सर व्हेरिफिकेशन करता येतं का, स्कॅन कॉपी पाहिजे, रिव्हॅल्युएशन बी करता येतं का। तर मी म्हणलं होतं तुम्हाला की वेबसाईटवर काही नोटिफिकेशन आलं तर मी तुम्हाला कळवीन। तर मित्रांनो, वेबसाईटवर नोटिफिकेशन आलेलं आहे आणि याच्यात डिटेल माहिती दिलेली आहे। ही होम पेजवरच आहे, ही डिटेल नोटिफिकेशन तुम्ही स्वतःही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करून वाचू शकता। तसेच आता मी व्हिडिओमध्ये वाचणार आहे तेही तुम्ही ऐकू शकता, ठीक आहे। आता त्याच्यामध्ये किती मुद्दे दिलेले आहेत बघा, याच्यात एकूण 5 मुद्दे आहेत। काय काय आता सविस्तर वाचून करूया। आता मी असंच स्क्रीन चालू ठेवून व्हिडिओ लवकर एंड करणार होतो, बरं तुम्ही बघतच नाही, निदान मी वाचत असताना तुम्ही ऐकाल तरी, त्याच्यापैकी मी वाचन करत आहे, परंतु ऐकायचं आहे बरं का, ठीक आहे, नाहीतर माझं वाचन केलेलं सगळं जाईल, मोठा व्हिडिओ होतो, ठीक आहे। पॉईंट नंबर 1, मे 2024 मध्ये झालेल्या विविध शिक्षणक्रमाच्या अंतिम सत्र परीक्षेचे निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेतील संबंधित अभ्यासक्रमास प्राप्त गुणांबाबत पडताळणी करावयाची असल्यास विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयानुसार उत्तर पुस्तिकेबाबत खालील सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। स्पष्ट आहे, ह्याला काही एक्सप्लेन करायची गरज नाही। नंबर 2, याबाबतचे विहित नमुने व त्याबाबतच्या सूचना विद्यापीठाच्या ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरील होम पेजवर स्टुडंट कॉर्नर या टॅबमधील मुद्दा क्रमांक 17, 18, 19 मध्ये, तसेच दिलेल्या लिंकवर, इथे लिंक पण दिलेली आहे, portal.ycmou.org.in YCMRCRV कंटेंट स्टुडंट RV उपलब्ध आहे, ठीक आहे। थोडक्यात काय आहे की वरील सूचनेप्रमाणे वेबसाईटवर जाऊन होम पेजवर वरील कोपऱ्यामध्ये उजव्या हाताला स्टुडंट कॉर्नरवर क्लिक करून 17, 18, 19 हे 3 टॅब दिलेले आहेत, ती बी तुम्हाला वाचायचे आहे व्हेरिफिकेशनशी संबंधित। तसेच इथं लिंक दिलेली आहे, ह्या लिंकवर सुद्धा क्लिक करू शकता। इथं क्लिक करून बघूया, इथून काय क्लिक होऊन आले तरी पण तुम्ही हे लिंक ह्याच्यावर ब्राउझरमध्ये टाईप करा, कॉपी करून बघू शकता, होते का बघा। नाहीतर वरील सूचनांमध्ये दिल्याप्रमाणे स्टुडंट कॉर्नरवर जावा, तिथं आहे, मी शेवटी दाखवून पण, ठीक आहे। पुढे, विद्यार्थ्यांनी विहित मुदतीतच ऑनलाईन पद्धतीने व्हेरिफिकेशन स्कॅन कॉपी रिव्हॅल्युएशन याकरिता अर्ज करावायचा आहे। अर्जासोबत आवश्यक असणारे शुल्क देखील ऑनलाईन पद्धतीनेच अदा करावायचे आहे। ऑनलाईन अर्जाची लिंक विद्यापीठ होम पेजवर उपलब्ध आहे, ठीक आहे। ऑनलाईन अर्जाची लिंक सुद्धा उपलब्ध आहे। या प्रक्रियेसाठी पुढील प्रमाणे कालावधी व शुल्क निर्धारित केलेले आहे। विहित मुदतीनंतर ऑनलाईन अर्ज सादर करता येणार नाही, ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। पोस्टाने अर्ज पाठवू नये, स्पष्ट सांगितलेले आहे, पोस्टाने अर्ज पाठवू नये, त्यावर विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी। ऑनलाईनच करून टाकायचं बस, एकदा ऑनलाईन केले की त्याच्यात मोबाईल नंबर, ईमेल ID व्यवस्थित टाकायचा, ऑनलाईन केले की काम संपलं। विद्यापीठ तुम्हाला ईमेलद्वारे कळवतं व्हेरिफिकेशन झाले का नाही झाले का, हो ठीक आहे, ठीक आहे। त्याच्यासाठी पोस्टानं कोणतेच डॉक्युमेंट विद्यापीठाला पाठवायची गरज नाही। पॉईंट नंबर 3, व्हेरिफिकेशन, त्यालाच आपण मराठीमध्ये गुणफेर मोजणी, स्कॅन कॉपी म्हणजे उत्तरपत्रिकेची स्कॅन कॉपी, पुनर्मूल्यांकन हे फक्त मे 2024 मध्ये झालेल्या अभ्यासक्रमांच्या उत्तरपुस्तिका बाबतीतच होईल, ठीक आहे। हां, बाकीच्या ह्याच्या बाबतीत होणार नाही, फक्त ही एक्सक्लुझिव्हली मे 2024 मध्ये झालेल्या परीक्षेच्या बाबतीत आहे। मे जून, काही लोकांचे काही पेपर जून महिन्यामध्ये गेले असतील, बरं परीक्षा मे महिन्यातच चालू झालेल्या आहेत।
तर मे जून 2024मध्ये झालेल्या परीक्षाकरताच ही रिव्हॅल्युएशनची प्रोसेस लागू आहे. ठीक आहे, इतर पाठीमागच्या परीक्षाकरता नाही. पॉईंट नंबर 4, व्हेरिफिकेशन गुणफेर मोजणी, स्कॅन कॉपी फोटोकॉपी ऑफ आन्सर बुक व पुनर्मूल्यांकन रिव्हॅल्युएशन ऑफ आन्सर बुक फक्त 3 अभ्यासक्रमांचेच विषय करता येईल. ठीक आहे, तुम्ही अख्ख्या सगळ्या पेपरचं तुम्हाला रिव्हॅल्युएशन करता येणार नाही. फक्त 3च विषयांचं करता येईल, 3च अभ्यासक्रमांचं करता येईल, फक्त 3. सगळ्याचं करता येणार नाही. 6 पेपरच्या 6 पेपरमध्ये मी पैसे देतो, 6च्या पेपरचे करा म्हटलं तर ते होणार नाही, 3चेच होणार. ठीक आहे. पुनर्मूल्यांकनासाठी रिव्हॅल्युएशन ऑफ आन्सर बुक संबंधित अभ्यासक्रमाची स्कॅन कॉपी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. ठीक आहे, जर तुम्हाला रिव्हॅल्युएशन करायचं आहे तर तुम्हाला काय त्याच्या अगोदर स्कॅन कॉपी घ्यावं लागेल. स्कॅन कॉपी घेतल्यानंतरच रिव्हॅल्युएशन करता येईल. ठीक आहे, ती सांगितलेलं आहे. रिव्हॅल्युएशन करण्याकरता तुम्हाला स्कॅन कॉपी कंपल्सरी आहे, घेणं गरजेचं आहे. त्या स्कॅन कॉपीसाठीचं शुल्क बी तुम्हाला द्यावं लागेल. पुनर्मूल्यांकन करण्यासाठी थेट पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. फर्स्ट अप्लाय फॉर स्कॅन कॉपी और photocopy of answer book, then apply for revaluation within 10 days after receipt of scan copy. Photocopy without scan copy photocopy revaluation application is accepted. ठीक आहे, पुढे दिलेला बघू. प्रथम स्कॅन कॉपीसाठी ऑनलाईन अर्ज करून इथं नॉट राहिलेलं लिहायचं बरं का. नेट तर टाईप करत नाही ते युनिव्हर्सिटीवाले. हे क्लर्क कोण आहे म्हणते. ठीक आहे, नॉट येते ते. ॲप्लिकेशन इज नॉट ॲक्सेप्टेड. ठीक आहे, पुढे मराठीत दिले. प्रथम स्कॅन कॉपीसाठी ऑनलाईन अर्ज करून स्कॅन कॉपी प्राप्त झाल्यानंतर पुढील 10 दिवसाच्या आत रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज करावा. अत्यंत महत्त्वाचं इथं थोडंसं ही पॉईंट महत्त्वाचं. आता अर्धवट व्हिडिओ बघतात आणि कमेंट करतात. कमेंटला उत्तर देतो, माझं कर्तव्य आहे ती, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कमेंट करायची गरजसुद्धा पडणार नाही. तुम्हाला सर्वच ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये येऊन जाईल. पूर्ण व्हिडिओ बघत जावा. 10-15 मिनिटाचा तर व्हिडिओ असतो. सगळी माहिती मिळून जाईल तुम्हाला. उगाच शंका राहणार नाही डोसक्यामध्ये. ठीक आहे, तुमच्याच हितासाठी आहे, तुमच्याचसाठी आहे. तर इथं काय म्हणलं, इथं 3 आहेत आपल्याला फेरमोजणीसाठी. पहिलं आहे इथं कुठं आहे तुम्हाला दाखवतो इथे, 1 मिनिट. व्हेरिफिकेशन फक्त गुणांचं व्हेरिफिकेशन होतं. ठीक आहे, गुण किती पडलेत, कमी गुण पडलेत का नाहीत, काउंटिंग करताना काही चूक झाले का नाही, हे फक्त व्हेरिफिकेशनमध्ये होती. व्हेरिफिकेशनला तुम्हाला डायरेक्ट अर्ज करता येतो. ठीक आहे, तुम्हाला फक्त स्कॅन कॉपी पाहिजे तर स्कॅन कॉपीला बी अर्ज करता येतो, डायरेक्ट अर्ज करता येतो, काही कंडिशन नाही. परंतु 3 नंबरचं पुनर्मूल्यांकन म्हणजे रिव्हॅल्युएशन जर तुम्हाला करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचे, डायरेक्ट रिव्हॅल्युएशनला अर्ज करता येत नाही. पहिल्यांदा तुम्ही काय करायचे, कंपल्सरी स्कॅन कॉपीला अर्ज करायची. लवकरात लवकर करायची. स्कॅन कॉपीला अर्ज करायची. मग स्कॅन कॉपी तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर प्राप्त होईल, ईमेलवर पाठवतील. ईमेलवर प्राप्त झाल्यानंतर स्कॅन कॉपी जेव्हा विद्यापीठाची तुमच्या ईमेलवर प्राप्त झाल्या 10 दिवसाच्या आत तुम्ही पुन्हा रिव्हॅल्युएशनला अर्ज करायचा आहे. ठीक आहे, रिव्हॅल्युएशनला अर्ज करायचा आहे. अर्ज करून मग तुम्ही रिव्हॅल्युएशन करून घेऊ शकता. ठीक आहे, समजलं. फक्त रिव्हॅल्युएशन करायचं असेल तर अगोदर स्कॅन कॉपी काढावं लागेल. स्कॅन कॉपी मिळाल्यानंतर ईमेल आयडीवर 10 दिवसाच्या आत पुनर्मूल्यांकन म्हणजे रिव्हॅल्युएशनला अर्ज करायचे तुम्हाला. 10 दिवसाच्या आत पुन्हा अर्ज केलं तर काही कामाचं नाही. ठीक आहे, बाकी जर तुम्हाला नॉर्मल गुण फेरमोजणी म्हणजे रिकाउंटिंग आहे. व्हेरिफिकेशन म्हणजे काउंटिंग, काय गुण म्हणजे मोजता मास्तरनं मोजता एखादी आकडा निसटून गेला आणि त्याच्यामध्ये तुम्ही फेल झाला असाल तर रिकाउंटिंग. व्हेरिफिकेशन गुण फेरमोजणी म्हणतात त्याला डायरेक्ट अर्ज करता. तर स्कॅन कॉपीला बी डायरेक्ट अर्ज करता येतो. बरं, पुनर्मूल्यांकनाला तुम्हाला अर्ज करण्याच्या अगोदर स्कॅन कॉपी अगोदर घ्यावी लागेल. ती आल्यानंतर पुन्हा पुनर्मूल्यांकनाला अर्ज करावा लागेल. ठीक आहे मित्रांनो, आता 2-3दा सांगितलं तुम्हाला करेक्ट ध्यानात आलं असेल. पुढे 5 नंबरचा पॉईंट, स्कॅन कॉपी फोटोकॉपीसाठी आपला ईमेल आयडी अचूक लिहावा. कारण ईमेल आयडीवरच येणार आहे स्कॅन कॉपी. तुमची कुठं स्टडी सेंटरला येणार नाही, कुठे येणार नाही. तुमच्या स्वतःचा ईमेल आयडी द्यायचे, तुमच्या ईमेल आयडीवर येणार आहे. ईमेल आयडी चेक करत राहायचं.
ठीक आहे, डिजिटल झालेला आहे आता. आपण दिलेल्या चुकीच्या ईमेलमुळे स्कॅन कॉपी फोटोकॉपी आपणास प्राप्त न झाल्यास त्यास विद्यापीठ जबाबदार राहणार नाही. जर तुम्ही चुकीचा एक शब्द ईमेल आय डीचा चुकीचा टाकला आणि तुम्हाला ईमेल आय डी मिळणार गेली तर तुमची ती स्कॅन कॉपीचे पैसे बी गेले, सगळंच गेलं. त्याला काय बी विचार करणार नाही युनिव्हर्सिटी. ठीक आहे. प्लीज गिव्ह करेक्ट ईमेल आय डी. इफ इनकरेक्ट ईमेल आय डी गिवन द युनिव्हर्सिटी विल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर नॉन रिसिप्ट ऑफ स्कॅन कॉपी. पुढे आता तपशील आहे, ह्याच्यामध्ये डिटेल दिला आहे चार्टमध्ये. चार्ट अत्यंत महत्त्वाचा चार्ट आहे. नंबर 1, स्कॅन कॉपी फोटोकॉपी. स्कॅन कॉपी फोटोकॉपी ऑफ आन्सर बुक किमान 1 कमाल 3. जर तुम्हाला स्कॅन कॉपी पाहिजे असेल तर ती कमीत कमी एकाची स्कॅन कॉपी घ्यावी लागते तुम्हाला, एका पेपरची किंवा एका विषयाची. तुम्हाला किमान एका विषयाची स्कॅन कॉपीला अर्ज करता येते. तसेच कमाल 3 विषय, म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही 3 पेपर किंवा 3 विषयालाच अर्ज करू शकता. तुमची 6 पेपर दिलात, 6ही पेपरला अर्ज करता येणार नाही. कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 3 पेपर करता तुम्ही स्कॅन कॉपी करता अर्ज करू शकता. प्रति विषय अभ्यासक्रम शुल्क रुपये. तर एका स्कॅन कॉपीसाठी तुम्हाला 200 रुपये लागतील. ठीक आहे, एक स्कॅन कॉपी पाहिजे असेल तर 200 रुपये लागेल. ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक. आता ह्या स्कॅन कॉपीसाठी ऑनलाईन अर्ज चालू होण्याचा दिनांक आहे 10 जुलै 2024. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख. स्कॅन कॉपीसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे 21 जुलै 2024. नंबर 2, पुनर्मूल्यांकन. रिव्हॅल्युएशन ऑफ आन्सर बुक किमान 1 कमाल 3 विषय. रिव्हॅल्युएशन ऑफ आन्सर बुक करायचं असेल, पुनर्मूल्यांकन करायचं असेल, कमीत कमी 1 जास्तीत जास्त 3 विषयाचं करता येतं. प्रथमतः अनुक्रमांक प्रमाणे स्कॅन कॉपी फोटोकॉपी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. म्हणजेच काय, वरील सांगितल्याप्रमाणे पुनर्मूल्यांकन करायचं असेल, तुम्हाला रिव्हॅल्युएशन करायचं असेल तर पहिल्यांदा वरच्याप्रमाणे स्कॅन कॉपी काढावं लागेल. अगोदर कंपल्सरी स्कॅन कॉपी काढावं लागेल. स्कॅन कॉपी काढूनच नंतर रिव्हॅल्युएशनला अर्ज करावा लागेल. रिव्हॅल्युएशनचे स्कॅन कॉपीचे वेगळे पैसे द्यावे लागतील पहिल्यांदा आणि पुन्हा रिव्हॅल्युएशनचे वेगळे द्यावे लागतील. ठीक आहे, वेगवेगळे पैसे येतात. ठीक आहे. प्रथमतः अनुक्रमांक प्रमाणे स्कॅन कॉपी फोटोकॉपी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. ठीक आहे. 500 रुपये प्रति विषय प्रति पेपर तुम्हाला खर्च लागेल रिव्हॅल्युएशनचा. ह्याची ऑनलाईन अर्ज सुरू झालेले दिनांक आहे 10 जुलै 2024 पासून ऑनलाईन अर्ज चालू झालेले आहेत ऑलरेडी. आणि ह्याचा ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख असणार आहे 22 जुलै 2024. तिसरा आहे गुणफेर मोजणी. व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स. किमान 1 विषय कमाल 3 विषय. काउंटिंग, रिकाउंटिंग म्हणतात त्याला, काउंटिंग किंवा रिकाउंटिंग. ह्याच्यामध्ये तुम्हाला एका विषयाची काउंटिंग करता येते किंवा जास्तीत जास्त 3 विषयाची काउंटिंग करता येते. ह्याला 100 रुपये प्रति विषय खर्च येईल तुम्हाला. ह्याचे ऑनलाईन अर्ज चालू झाले आहेत 10 जुलै 2024 रोजी चालू झाले आहेत. शेवटची तारीख आहे 21 जुलै 2024. गुणफेर मोजणी. व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्सच्या प्रक्रियेमध्ये यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने परोक्षकांनी तपासलेल्या प्रश्नांना दिलेल्या गुणांची बेरीज बरोबर आहे किंवा नाही हे तपासले जात असे. तथापि विद्यापीठाच्या उत्तरपुस्तिका संगणक प्रणालीद्वारे तपासल्या जात असल्यामुळे गुणांची नोंदही ऑटोमॅटिकली संगणकीय पद्धतीद्वारे नोंदवण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जाहीर झालेल्या निकालामधील विषयात प्राप्त गुणाबाबत जर काही शंका असल्यास अनुक्रमांक 1 व 2 साठी अर्ज करावा. ठीक आहे, म्हणजे इथं काय म्हणलेलं आहे. ठीक आहे. पुढे स्कॅन कॉपी फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकन अर्जाकरता लिंक. ही लिंक दिली आहे स्कॅन कॉपी फोटोकॉपी व पुनर्मूल्यांकन करता portal.ycmo.org.in. ही पूर्ण दिलेली आहे, ती पाहून घ्या. लिंक आहे, ही लिंक तुमच्या ब्राउझरमध्ये कॉपी करून सर्च करा, डायरेक्ट तुम्ही लिंकवर जाऊन पोहोचता. किंवा स्टुडंट कॉर्नरमध्ये मी जायचं सांगतो, तिथे जायचं आहे तुम्हाला. आता इथं काय म्हणलं आहे पॉईंट बघा, की गुणफेर मोजणी अगोदर ऑफलाईननं परीक्षा होत होत्या तर त्याचं काउंटिंग करण्यासाठी ही पद्धत तयार केली होती. फक्त गुण मोजले जातात बरं का ह्याच्यामध्ये, की गुण कोणते. जर एखाद्या पेपरवर मार्क टाकले सर नंतर काउंट करता करता विसरून गेले तर त्याची गुणाची फेरमोजणी होती, काउंटिंग होते. फक्त त्याच्यात तपासलं जात नाही ह्याला 4 मार्क दिलो ह्याला 6 द्यायचे होते असं केलं जात नाही. ते रिव्हॅल्युएशनमध्ये केलं जातं. त्याच्यामुळं अगोदर ऑफलाईन होतं, पण आता ऑनलाईन स्कॅन असल्यामुळं ऑटोमॅटिक त्या पेजवरचे गुण काउंट केले जातात, ऑटोमॅटिकच काउंट केले जातात. त्याच्यामुळं तुम्हाला गुण फेरमोजणी करण्यात काही अर्थ नाही. कारण गुण फेरणी मोजणी केलो तर तुमची काउंटिंग ऑलरेडी बरोबर केलेली आहे. त्यांनी ऑलरेडी कम्प्युटरद्वारे तुमच्या पेपरवरली काउंटिंग बरोबर केलेली असल्यामुळं
गुण फेरमोजणी करण्यात काही अर्थ नाही, ती बरोबरच आहे. फक्त तुम्हाला काय करायचे आहे, तुम्हाला जर वाटलं आपल्याला मार्क कमी पडले तर तुम्ही स्कॅन कॉपी आणि पुनर्मूल्यांकन हेच करून घ्यायचं आहे तुम्हाला. मी पण सांगतो आणि विद्यापीठ पण सांगतं. कारण स्कॅन कॉपी घेतल्यानंतर तुम्हाला कळेल, स्कॅन कॉपी आल्यानंतर तुम्हाला ईमेल आयडीवर की बाबा आपल्याकडे पुस्तक घेऊ शकता, तुम्ही जवळ पुस्तक घेऊ शकता मुक्त विद्यापीठाचं, आणि स्कॅन कॉपीमध्ये बघू शकता आपण उत्तर काय लिहिलं, पुस्तकात काय उत्तर आहे. मग ह्या उत्तराला 5 पैकी 5 मार्क द्यायची होती, तर सरने आपल्याला 2 मार्क दिलेत, तर मग पुन्हा रिव्हॅल्युएशनला अर्ज करायचे, ध्यानात ठेवायचे. ठीक आहे, त्याच्यासाठी स्कॅन कॉपीलाच अर्ज करा. गुण फेरमोजणीला अर्ज करण्यात काहीही अर्थ नाही, कारण ती ऑटोमॅटिक गुण फेरमोजणी केलेली असल्यामुळे तीच येणार आहे. जरी तुमची इच्छा असेल तर 100 रुपये एका पेपरला द्या, कमी आहेत पैसे, तुम्हाला काउंटिंग करून समाधान पाहिजे असेल तर अर्ज करू शकता. 100 रुपये आहे गुण फेरमोजणीला. आणि जर तुम्हाला ॲक्युरेट माझं बरोबरच होतं, मला मार्क कमी पडले, तर स्कॅन कॉपी काढा पहिल्यांदा. स्कॅन कॉपीमध्ये उत्तर, पुस्तकातलं उत्तर आणि ती उत्तर चेक करून पहा. कमी मार्क देत वाटलं सरांनी तर रिव्हॅल्युएशनला पुन्हा अर्ज करा. ठीक आहे, ओके. पुढे विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन पोस्टाने वाटपाने गुण फेरमोजणी करण्यासाठी अर्ज पाठवू नये. असे अर्ज परीक्षा विभागास प्राप्त झाल्यास त्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. ठीक आहे, पुढे ओके. तर ऑफलाईन नाहीच, 100% ऑनलाईन आहे, कुठंच जायचं नाही. ईमेल आय डी, मोबाईल नंबर बरोबर टाकायचा आणि आपल्याला स्कॅन कॉपी पाहिजे का काय पाहिजे ती अर्ज करायचा. ठीक आहे. तर हे अनेक विद्यार्थ्याची शंका होती, तर हा व्हिडिओ आलेला आहे आपला. तर हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्री नातेवाईकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इतर व्हिडिओ बरेचसे येणार आहेत, त्या व्हिडिओसाठी तुम्ही काय करा, कधी कधी मी व्हिडिओ अपलोड करतो, नोटिफिकेशन येत नाही तुम्हाला, तर काय करायचं, तुम्ही दिवसातून एकदा का संध्याकाळी तुम्ही जेव्हा कामातून फ्री असता त्यावेळेस आपलं यूट्यूबचं चॅनल आपलं उघडून बघायचे, त्याच्यामध्ये नवीन व्हिडिओ वगैरे आलेले आहे का नाही. कारण कधी कधी नोटिफिकेशन येत नाही तुम्हाला. सबस्क्राईब केल्यानंतर बी कवा नोटिफिकेशन येत नाही. सबस्क्राईब तर करणं बरोबर चांगलंच आहे. सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला घंटी असते, त्या घंटीवर क्लिक करायचं आणि पुढे ऑप्शन येतात, ऑलवर क्लिक करायचं. असं केल्यानं काय होईल की नोटिफिकेशन येईल तुम्हाला. मग नोटिफिकेशन असं करून बी कवा नोटिफिकेशन येईल तर संध्याकाळी चेक करायचं 9 वाजता कोणता व्हिडिओ टाकलेत का नाही सरांनी ती. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.